1/4/2024 ते 1/7/2024 या काळातही सशुल्क आहे, आणि 1/7/2024 ते 1/10/2024 या काळात निशुल्क आहे. एक्झॅक्टली. तुम्ही ह्याचा फॉलोअप घेताय, तुम्ही म्हणता की हा माणूस इतका पॉवरफुल आहे, इतकी यंत्रणा हलवू शकतो, आणि त्याच्या मागे तुम्ही म्हणता की धनंजय मुंडे, तुम्ही जो आरोप केला की धनंजय मुंडेंसारखी ताकद त्यांच्या मागे उभी आहे, एवढं सगळं असताना तुम्हाला अजूनही वाटतं का की त्यांचा राजीनामा घेतला जाईल? नाही, कसं आहे म्हणजे आपण म्हणतो ना की कायद्यावर खरं विश्वास ठेवायला हवा, अमुक करायला हवं. कसा ठेवणार विश्वास आपण? कसा त्यातनं खरंच न्याय होईल अशी अपेक्षा आपण करू शकतो का? कारण आता जर आपण बघितलं, हा माणूस ज्याला शासकीय बॉडीगार्ड हे कोणामुळे देण्यात आले? वाल्मिक कराडला कोणी विचारलं असतं का? जर धनंजय मुंडे त्यांच्या मागे नसते तर शक्यच नाही. बरं, अशा माणसाला तिथलं नगराध्यक्ष आहेत परळीचे, कसे? मग त्या माणसाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे परळीचे ते अध्यक्ष आहेत, कसे? कोणामुळे? शिफारस कोणी केली? धनंजय मुंडेंनी, आणि त्यांचा संबंध नाही. आणि पूर्ण जसं एकदा पंकजा मुंडे म्हणाल्यात की त्यांचं पान सुद्धा हलत नाही त्यांच्याशिवाय. आणि एक नाही, अनेक व्हिडिओ, मला मी तिथे गेले ना तेव्हा बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की आमच्या बोटाला शाई लावली आणि आम्हाला तिथनं जायला सांगितलं, आम्ही मतदान केलेलं नाही. त्याचे काही व्हिडिओज पण आले होते, त्याचे बरेचसे व्हिडिओ. एक व्हिडिओ मी ट्विट देखील केला होता. कैलाश फड आणि त्यांचा मुलगा हे दोघेही तिथे सगळ्यांना घालवून देत होते, मारत होते, वाटेल ते. आणि त्याच व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे आत जाताना आपण बघितले, त्याच व्हिडिओमध्ये. तर त्याच्यावरनं किती रिगिंग झालंय तिथे तेही दिसतंय आपल्याला.